नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या माझ्या सगळ्या भगिनींना हार्दिक शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा. तर आज मला तिळाचे लाडू बनवायचे आहेत. माझ्याकडेही हळदी-कुंकूचा कार्यक्रम अगदी मोठा असतो आणि या गावामध्ये सगळ्या बायका एकमेकींच्या घरी जातात, हळदी-कुंकूचं वाण घेतात. अगदी खूप छान, अगदी सुंदर पद्धतीने हळदी-कुंकू साजरं केलं जातं. तर मी आज त्यासाठीच तिळाचे लाडू बनवते. तर त्याची रेसिपी मी इथे तुम्हाला अगदी सविस्तर दाखवणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर नक्की बघा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे. आपले नेहमीचे तीळ येतात ते घेतलेले आहेत, पॉलिश वगैरे केलेले नाही आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणात मी लाडू बनवणार आहे. त्यानंतर हे पाव किलो शेंगदाणे आहेत, इथे वेलची पावडर आहे, सुंठ पावडर आहे आणि अर्धा किलो गूळ आहे. साजूक तूप माझ्याकडे बनवलेलं आहे. तुपाची सहसा गरज लागत नाही, पण आपण पाक जेव्हा बनवतो तेव्हा एक चमचाभर तूप लागतं. तर ते मी इथे सर्व साहित्य इथे दाखवलेलं आहे. आणि आता हे सगळं तीळ आणि शेंगदाणे छान अगदी भाजून घ्यायचे आहेत. तर या रेसिपीला आता चला सुरुवात करूया. तर मी आता इथे शेंगदाणे भाजायला घेतलेत आणि छान भाजून झाल्यानंतर तिळही भाजून घेतलेत. गूळ किसून घेतला आहे. तर आता पाक करायची तयारी सुरू. तर हे बघा, चमचाभर तूप घातलेलं आहे, साजूक तूप. त्यानंतर किसलेला गूळ आणि थोडंसं पाणी घातलं होतं आणि हा पाक आता तयार आहे. त्यामध्ये हे सगळं मिश्रण अगदी छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता माझी वहिनी आणि मी लाडू वळायला बसलो आहे. तर हे बघा, अशा प्रकारे गरम गरम असताना छान लाडू वळून घ्यायचे, म्हणजे लाडू झटपट होतात आणि छान अगदी घट्टपणाही लाडूला येतो. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही दोघींनीही पटापट लाडू सगळे वळून घेतले आणि लाडूला एक छान चव येतेच. पण अजूनही बाकीची संक्रांतीची तयारी होतीच करायची आणि आज भोगी असल्यामुळे तर हे बघा, लाडू तयार झालेत. आणि नंतर संध्याकाळी मी मार्केटमध्ये गेली. संक्रांतीला वाण काय द्यायचं आहे तर हळदी कुंकूसाठी, तर ते घेण्यासाठी मी मार्केटमध्ये गेली. तर हे बघा, इथे स्टीलच्या दुकानामध्ये गेली होती. प्लॅस्टिकची भांडी होती, वेगळ्या प्रकारची स्टीलची भांडी होती. तर सगळ्यांची अगदी किमती वगैरे सगळं विचारून घेतलं, कसं आहे काय. अजूनही महिला होत्या वस्तू घेत. तर संक्रांतीची ही एक गंमत असते की वेगवेगळ्या वस्तू येतात आणि अशा वस्तू आपण देतो. एक प्रकारे दानच असतं ते आपल्या हातून होणं. तर एक छान अनुभव असतो आणि अगदी आपले सणवार असं काहीतरी आपल्याला मोठं काहीतरी शिकवून जातात ना, तशा प्रकारे हा सणही तसाच साजरा केला जातो आणि खूप छान वाटतं. तर हे इथे मी सगळ्या भांड्यांची वगैरे प्राईस विचारत होती की कसं डझन आहे काय वगैरे, आणि डझननुसार भांडी मिळतात. तर तेही सगळं विचारून घेत होती. तर वाट्या वगैरे बघितल्या, डिश होत्या, छान छान प्रकारची भांडी होती आणि रिजनेबल रेट होता. अगदी काही मोठी किंमत आहे असंही नाही आहे, की आपण आपल्या बजेटमध्येही घेऊ शकतो वस्तू. तर ही बघा, इथे प्लॅस्टिकची भांडी होती. तर प्लॅस्टिकचे भाव मी विचारत बसली नाही, कारण मला उशीर झाला होता आणि मला परत घरी यायचं होतं. मग आता मला लाडू घ्यायचे होते आणि फक्त फुटाणे घ्यायचे होते. त्यानंतर फुलं घेतली, भोगीसाठी भाजी घेतली आणि आधीने आणि मी थोडीशी पाणीपुरी खाल्ली आणि घरी येऊन भोगीची भाजी बनवली. ही बघा, अशा प्रकारे असा आज माझा दिवस पूर्ण झाला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद.